ठराव क्रमांक 7 उपेक्षित वंचिताच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालणारे, अस्पृश्यता निवारण आणि महत्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनाला करीत आहे। सभापती महोदय, आहे ना, मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतोय। आपल्या सगळ्यांचे प्रेरणाचे स्तोत्र क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे। त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवण्यात इष्ट वाटते। त्या अर्थी आता महाराष्ट्र विधान परिषद नियमांचा नियम 106 अनुसार महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारकडे करीत आहे। आता खरं तर हा ठराव कालच्या सभागृहामध्ये हा अशासकीय ठराव ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला होता। मी त्यांना विनंती केली, महाराष्ट्र सरकारच्या दोघी सभागृहाच्या सर्व सदस्यांची ही अपेक्षा आणि इच्छा आहे की दोघंही महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि म्हणून सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार हा ठराव आपण आता केंद्राकडे पाठवतो। महाराष्ट्र विधान परिषद नियमांच्या नियम 106 नुसार महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारकडे करीत आहे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। सर्व सदस्यांच्या एकमताने हा ठराव संमत झाला।